नमस्कार मंडळी, आज बनवलेली आहे कोबीची भाजी. आणि ही भाजी मला तशी खायला जास्त आवडत नाही, पण याचा कलर जो आहे ना, ते मला फार आवडतं. लाल, हिरवा, पिवळा कलर बघायला खूप छान वाटते. सकाळी आधीला टिफिनमध्ये बटाट्याच्या चकत्या दिल्या होत्या, त्याला फार आवडतात. आणि त्याचं असं नेहमी सांगणं असतं की थोड्याशा मला आल्यानंतर पण खायला ठेव. तर ह्या शिल्लक आहेत, आल्यानंतर तो खाईल. आणि माझ्यासाठी इथे मी कारल्याची भाजी बनवलेली आहे, मसाला कारलं. तर असं असं जेवण आहे. संध्याकाळी आज बुधवार होता म्हणून मार्केटमध्ये गेले होते. दर बुधवारी आमच्या इथे हे मार्केट लागतं आणि या मार्केटमध्ये काय नाही भेटत, सगळं काही फळं म्हणा, मेकअपचं सामान आहे, कपडे, सगळं काही भेटतं. तर इयरिंग्स वगैरे बघत असते मी नेहमीच. काही घ्यायचं असो किंवा नसो, पण एक फेरी तर इथून मारून यायचं. संक्रांत जवळ आली आहे, तिथे सुगड वगैरे पण विकायला होते. आणि काय होतं ना, आपण एखादी वस्तू घ्यायला गेलो ना स्पेशल, तेव्हा ती चांगली भेटत नाही. पण असंच रँडमली आपण फिरत असतो ना, तेव्हा आपल्या बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी भेटतात. त्यामुळे मग आम्ही एक राऊंड तरी मारून येतोच. आणि रेट तर खूपच रिझनेबल असतो, त्यामुळे सगळ्यांचीच इथे गर्दी झालेली असते. तर इयरिंग्स मागच्या वेळेस मी जे घेतले ना, त्यातलेच हे काही आहेत. हे पण मला आवडले होते, 50 रुपीजला आहेत. आणि या मार्केटमध्ये गेलं ना, 2-3 तास कसे निघून जातात ना, कळतही नाही. आता मी आले आहे कीर्तनाला. आज महिला कीर्तनकार होत्या, त्याचबरोबर 1008 महामंडलेश्वर म्हणून एक साधू बाबा पण आले होते. हिंदू जनजागृतीसाठी ते पदयात्रा करत आहेत. बटोगे तो एक हो जाओगे, तो दुनिया की कोई ताकत तुम्हें तोड़ नहीं सकती. कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद घेतला. आज जेवणामध्ये होतं वरण, भात, भाजी आणि लापसी. चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.